तन ज्वाला, हिम्मत है हिमाला। जनगण का अधिनायक तू है सबका रखवाला। विकास हा आपल्या रक्तात आहे। विकास मी म्हटलं की माझा धर्म आहे आणि त्यामुळे विकासासाठीच आपण सतत कार्यरत आहे। आपण समजून घेतलं पाहिजे की आपण तत्वाशी तडजोड केलेली नाही। आपण स्वार्थ केला असता तर आपल्याला काही विकासालाही निधी मिळाली असतील। लाल दिव्याच्या गाडीत सुद्धा राजेश भैया इथं राहिला असता, पण त्या लाल दिव्याला लाथ मारलेली आहे आणि सगळ्या गोष्टीला लाथ मारलेली आहे माझ्या सगळ्या तत्वासाठी, माझ्या सगळ्या जनता जनार्दनाच्या हितासाठी। एखाद्या मतदारसंघामध्ये एखादा लोकप्रतिनिधी असतो। या लोकप्रतिनिधीचं काम हे त्या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सोडवणं, त्यांच्या विकासाची कामं करणं हे तर असतंच, पण काही मोजके मतदारसंघ असे भाग्यवान असतात, असे नशीबवान असतात की आपण म्हणतो पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकात झेंडा। आणि त्या पद्धतीने जेव्हा आपला लोकप्रतिनिधी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा अख्ख्या राज्यावर उमटवत असतो, तो मतदारसंघ तुमचा आहे आणि ते नाव आहे राजेश भैया टोपेचं। रास्ता सत्य सेवा का तूने चुना, सबको दिल में रखा, सबके दिल की सुना, रखी तूने सदा सब पे रहमत तेरी, सबको अपनाया तू सबको अपना बना। राजेश भैया हे महाराष्ट्रातलं एक प्रभावी व्यक्तिमत्व, ज्यांना आरोग्याचं खातं दिल्यानंतर तेही गाजवलं। तुम्ही सारखं विकास 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 म्हणता ना, मागच्या वर्ष दीड वर्षात तुम्ही काही पैसे आणले असतील, काही थोडा बहुत विकास झाला असेल, नाही असं नाही, इकडे रस्ता झाला असेल, गटर झाला असेल, काय एवढ्या विधानसभेच्या नंतर राजेश भैया तुम्हाला व्याजासकट मागचा बॅकलॉग भरून देण्याचं काम करतील। काय सांगावं परमेश्वरानं, त्यांना जर तिजोरीच्या चाव्याच हातात दिल्या, जिनका न था कोई साथी सहारा, तू उनका मसीहा